खरं तर चाळीसगावकरांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प असणार आहे. या माध्यमातून ट्रॅफिकलाही आळा बसणार आहे आणि या पुलामुळे मला असं वाटतं की चाळीसगावकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठीचा हा महत्त्वाचा एक प्रकल्प असेल. मी खरं तर स्मिताताई असतील, रेल्वे मंत्री असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातनं हा पण हे सगळं करत असताना सगळ्यांचेही आभार मानतो आणि चाळीसगावकरांचं दळणवळण सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक ना अनेक प्रकल्प हातात घेतले आहे. त्यातला हा एक प्रकल्प आता पुढे जाताना चाळीसगावकरांसाठी दिसतोय. आता त्याचा फायदा कसा होणार आहे? त्याची आम्ही आता सगळे डीपीआर वगैरे आता प्रेझेंटेशन आता एकंदरीत सगळंच त्याचा एक छोटीसा व्हिडिओ तयार करून देतोय. म्हणजे तो कुठून चालू होतोय, कुठे संपतोय, रहदारीला कसा कसा फायदा होतोय, त्याची हाईट कशी असेल, विड्थ कशी असेल, या सगळंच टेक्निकल मागून तुम्हाला आम्ही देतो आता. आता खरं तर महिला आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध झालेला आहे. नामंजूर त्या ठिकाणी झालेला आहे संसदेमध्ये ते बिल. आणि एकंदरीत भाजप या ठिकाणी संपूर्ण राज्यभर महिला मोर्चा जे आहे ते याचे आक्रमक झालेला आहे. विरोध करताना दिसतोय विरोधकांचा. संजय राऊत असं म्हणताय की भाजपने महिला मुख्यमंत्री त्या ठिकाणी द्यावा, असं पाहताय. असं आहे की संजय राऊतांना म्हणजे अगदी घराच्या बाहेरचं कुत्र देखील विचारत नाही. त्याच्यामुळे संजय राऊत काय म्हणतायत यांना काही फार महत्व देण्याची गरज नाही. आणि ते सकाळचा भोंगा वाजतो, रोजचा वाजतो, त्याला ते काय काय बडबड करतं. त्याच्यामुळे संजय राऊत यांच्यावर न बोलता मुळं असं आहे की काँग्रेसचं जे धोरण होतं त्यातनं स्पष्ट झालं यांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांच्या बाबतीत काँग्रेसची काय भूमिका आहे, काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला. त्यांच्यासोबत या पापामध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीही माफ करणार नाही. काँग्रेस विरोधात ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना अजन्मभर त्या महिलांपुढे डोळ्याला डोळा कधी घालून फिरता येणार नाही. त्यांनी एक प्रकारे या सगळ्या महिलांना या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचं महापाप हे केलं. पुढच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना देखील मनात राहील की आमच्या परिवारातल्या काही लोकांनी हे महापाप केलंय. हे त्यांच्या पुढच्या पिढ्यानपिढ्यांवर देखील हा काळा डब्बा असेल तो कधीही पुसला जाणार नाही. आता खरं तर आपल्याला पक्षाने पुन्हा एकदा नवीन एक संधी दिलेली आहे. नाशिकच्या प्रभारीपदी त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती दिलेली आहे. कसं पाहताय वगैरे? पक्षांतर्गत ह्या बदल्या किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या ह्या चालूच असतात. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पार्टीला संधी देत असते. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यातली एक संधी मला मिळाली आहे. पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करेल एवढंच मी या निमित्ताने सांगेल. दादा, सध्या विधान परिषदेची निवडणूक होती आहे आणि याच्यात भाजपा आणि त्याच्यासोबत जो समविचारी पक्ष आहे शिवसेना शिंदे ग्रुप, तोही या इलेक्शन इच्छुक आहे. म्हणजे लढत इच्छुक कुठली? जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था का? नाही, विधान परिषद. बरं, राज्यामध्ये. मग आता बघा त्यांचा फॉर्म्युला ठरेल, वरती ठरेल, कोर कमिटी ठरवेल आणि असे निर्णय हे काही स्थानिक आमदार किंवा आम्हाला विचारून घेतले जात नाही. ते पक्षाच्या सगळे समन्वयाने विचारांनी आणि देवेंद्रजी आणि वरती अमित भाई आणि मोदीजी आणि प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून ते निर्णय होतात. ते निर्णय ते करतील. दादा, मागे आपल्याकडे गिरणा बचाव एक आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये आपल्यावर काही आरोप करण्यात आले. कशाला आरोप करण्याची लायकी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर सविस्तर ते आंदोलन कोणी केलं, कसं केलं, ते करणारे काय धंदे करतात या संदर्भात मी सविस्तर तुम्हाला पत्रकार परिषद घेऊनच भूमिका सांगणार आहे. मी माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. लोकांच्या सुखादुःखात, लोकांच्या अडचणी सोडवणे याच्यात व्यस्त आहे. अशा लोकांना मी योग्य पद्धतीने लवकर उत्तर देईन. दादा, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी त्या ठिकाणी मोठा निधी आलेला आहे आणि ती चाळीसगावच्यासाठी खूप मोठी बाब आहे. त्या कामासंदर्भात देखील प्रश्नचिन्ह करण्यात आले. कसं बघा, आता जसं ते काँग्रेसचे काही लोक आहेत ते महिला विरोधी आहेत, तसे काही आपल्या तालुक्यात विकास विरोधी लोक आहेत. म्हणजे त्यांच्या बुद्धीची किव झाली पाहिजे. रॉयल्टीचा प्रश्न घेऊन गेले. लोकप्रतिनिधी 5-5, 10-10 वर्ष राहिल्यानंतर 0-1 रुपये सुद्धा रॉयल्टी सरकारी कामांची बुडवता येत नाही. जर त्यांनी पावती दिली नाही रॉयल्टी भरल्याची तर ती बिलातनं कमी होते. मला असं वाटतं की त्यांची कार्यकाळात त्यांनी ते कदाचित लक्ष दिलं नसेल. आता या सगळ्या विकास कामांच्या विषयावर सगळ्याच विषयावर मी पत्रकार परिषद मांडेल. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याच्यावरही मी बोलेल. जनमानसामध्ये यांच्याविषयी काय भूमिका आहे लोकांनाही ते सगळं माहिती आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर आता भाष्य योग्य वेळेस मी करतो आणि त्या लोकांना अगदी फार महत्त्व देण्याची गरज नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.